नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका 2026 ची भरती प्रक्रिया व या भरती प्रक्रियामध्ये या ठिकाणी द्यावयाचे जी गुण आहेत ते कशी असणार आहेत त्याचाच माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत। पहा, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका 2026 भरती प्रक्रिया। किमान अर्हता 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। शैक्षणिक अर्हता पाहू शकता, पहिलं 12वी पदवीधर। 12वी साठी ज्यांना 80% पेक्षा जास्त आहे त्यांना 60 गुण मिळतात। 70 ते 80% आसपास असणाऱ्यांना 55 गुण दिलं जातोय। त्यानंतर 60 ते 70% असणाऱ्यांना 50 गुण, 50 ते 60% असणाऱ्यांना 45 गुण, 50 ते 40% असणाऱ्यांना 40 गुण आणि टीप आहे ज्या उत्तीर्ण उमेदवारांना 40% पेक्षाही कमी गुण असतील तर त्यांना सरासरी 35 गुण या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येतात। त्यानंतर पदवीधर ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना द्यावयाचे गुणांकन पहा। 80% पेक्षा जास्त असलेल्यांना 5 गुण, 70 ते 80% असलेल्यांना 4 गुण, 60 ते 70% असणाऱ्यांना 3 गुण, 50 ते 60% असणाऱ्यांना 2 गुण आणि 40 ते 50% गुण असणाऱ्यांना 1 गुण। पदव्युत्तर 4, डी.एडला 2 आणि बी.एडला 2 आणि एम.एस.सी.आय.टी जो आहे शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे प्रमाणपत्र याच्यासाठी 2 गुण। बघा, गुणांक पर्यंत म्हणजे एकूणच अतिरिक्त गुण 25। विषय या ठिकाणी विधवा जर असतील किंवा अनाथ असतील तर त्यांना 10 गुण, अनुसूचित जाती जमातींना 10 गुण, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी 5 गुण आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास त्या ताईंना 5 गुण। अशा पद्धतीचे जे द्यावयाचे गुण आहेत ते एकूणच अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका ही मोठी भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही देखील पात्र राहू शकता, जसं की अशा पद्धतीचा हा कॅटेगरी असणार आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।